नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं भटकंती विथ विनयमध्ये। मी आज चालू आहे मुंबई पुणे एक्सप्रेसला जो मिसिंग लिंक झाला आहे नवीन, ज्याचं उद्घाटन 1 मेला आहे। तर तो मिसिंग लिंक बघण्यासाठी आज निघालो आहे। तर आता आम्ही आहोत खारघरला। खारघर टोल नाका जस्ट आम्ही क्रॉस केला आहे आणि साधारण इथून 1 तासाच्या अंतरावर मला वाटते मिसिंग लिंक सुरू होतोय। तर आता बघूया, खोपोली जसं पुढे गेलं की मिसिंग लिंक आहे, जिथे आपल्याला घाट लागत नाही आता। आणि हा जो मिसिंग लिंक होतोय तर ह्याचा नॉर्मली जनरली डेली प्रवास करणाऱ्यांना खूप मोठा फायदा आहे, कारण आपल्याला जवळपास अर्धा तास तर वाचतोच आहे। 6 किलोमीटरने रस्ता कमी होतोय, जो आपला मार्ग आहे पुण्याला जाण्याचा तो 6 किलोमीटरने कमी होतोय। आणि प्लस घाटातले ट्रॅफिक आता आपल्याला नाहीशीच होणार आहे, प्लस याच्यात इंधनाची बचत होणार आहे आणि घाट हा संपणार आहे। म्हणजे जे पहिले ट्रॅफिक व्हायचे, ॲक्सिडेंट्स व्हायचे घाटामध्ये, तो सगळा विषय आता इथे संपणार आहे। आणि हा खरंच खूप मोठा फायदा आहे। म्हणजे जे पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर जे गावाला जाणारे नेहमीचे जे लोक आहेत त्यांच्यासाठी झाला। परत डेली मुंबई पुणे अपडाऊन करणारे बरेचसे लोक आहेत जे डेली मुंबई पुणे अपडाऊन करतात, त्यांच्यासाठी पण हा खूप सोयीस्कर रोड झालेला आहे। तर तोच आज आपल्याला बघायचा आहे। आणि आता माझ्यासोबत आज आहे आमचे मित्र यश, जे खूप चांगली रील बनवतात। आणि तोही बोलला की मी पण ह्याच्यावर एक रील बनवणार आहे। मी म्हणलं चला जाऊया। तर आता आम्ही बघा जस्ट कळंबोली क्रॉस केली आहे। यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर आपले स्वागत आहे। तर आता आम्ही निघालो आहे। मला वाटतंय अर्ध्या तासातच आम्ही जाऊ। आता वाजले 3:30, 4पर्यंत तरी आम्ही पोचलो पाहिजे। तर आम्हाला तिकडे जे आहे व्यवस्थित जो टनल बघता येईल आणि ब्रिजचे वगैरे चांगले शूट्स घेता येईल। तर आता आम्हाला माहीत नाही आम्हाला एंट्री मिळते की नाही मिळते। आम्ही चालू आहे, ट्राय करूया बोललो। भेटली एंट्री तर चांगलंच आहे, नाहीतर काहीतरी ऑप्शन बघूया। तर चला मित्रांनो, बघूया। बोगद्याजवळ आलो की आपण परत भेटू। तर मित्रांनो, आता 2 मिनटं झालेत। आम्ही पहिला जो खोपोलीचा टोल आहे तो क्रॉस करून पुढे आलो आहे आणि आता आम्ही घाट चढतो आहे। आणि घाट चढताना तिकडेच एक टर्न आहे जो आपल्या नवीन मिसिंग लिंकला जातो आहे। तर आता आपण बघूया आपल्याला जायला मिळते की नाही। ट्राय तर पूर्ण करणार आहोत आपण जाण्यासाठी। मिसिंग लिंकचा रस्ता आलेला आहे, कुठून आहे थोडंसं पुढे आहे। 1 मेला चालू होणार आहे, त्यामुळे पूर्ण रस्त्याची साफसफाई, पट्टे मारणे ही कामं चालू आहेत जोरात। इकडे सध्या तरी अवजड वाहनांना परमिशन नाही आहे। आला आहे राईटला मिसिंग लिंक टनल। बॅरिगेट तर पूर्ण लावलेले आहेत, तरी आपण ट्राय मारूया। घे भाऊ सरळ। पूर्णच बंद दिसतोय, तरी बघूया आपण ट्राय मारूया। मित्रांनो, आता आपण आलोय फायनली मिसिंग लिंकला बोगद्यामध्ये। आणि इकडे थोडंसं फायनलायझिंगचं काम चालू आहे। परवा 1 मेच्या दिवशी ओपनिंग आहे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते, त्यासाठी चालू आहे। आता आम्ही मेन ब्रिजच्या इथे पोहोचत आहोत आणि साफसफाईचं, क्लिनिंगचं आणि फिनिशिंगचं काम चालू आहे इथे। भरपूर गाड्या, JCB, डंपर आहेत। आणि आता ब्रिजच्या पॉईंटला आम्ही पोहोचत आहोत फायनली। तर मित्रांनो, फायनली आपण आलो आहोत मिसिंग लिंकमध्ये। 1 मेला ह्याची
ओपनिंग होणार आहे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते. आणि जो टनल जो आहे तो कंप्लीट काम त्याचं झालं आहे. आणि येताना थोडंसं माझं रेकॉर्डिंगचं बटन दाबायला राहिलं, त्याच्यामुळे तो थोडा एंट्रीचा मला पॉईंट नाही घेता आला. पण खरंच खूप सुंदर होता. बोगद्याच्या सुरुवातीला किल्ल्यासारखं बनवलं आहे स्ट्रक्चर, खरंच खूप छान वाटतं आहे. आणि येताना जो आहे रस्त्याचं काम चालू आहे, फिनिशिंगचं काम चालू आहे. आता बोगद्यामध्ये पण तुम्ही बघू शकता की पूर्ण इथे काम चालू आहे बोगद्याचं फायनलायझिंगचं. पूर्ण रोड कंप्लीट आहे, फक्त फिनिशिंग चालू आहे. JCBs आहेत, डंपर आहेत आणि क्रेन आहेत. ह्याच्याने आता काम चालू आहे इकडे सर्व क्लिनिंगचं आणि स्वच्छतेचं, पेंटिंग नॉर्मल हे किरकोळ कामं चालू आहे. तर आता आपण जाणार आहोत. आता आपण आलो आहोत बोगद्याच्या पुढच्या टोकाला जे ब्रिज आहे, तर ब्रिजच्या इथे आपण आलो आहोत. तर आता आपण जाऊया चला ब्रिज जवळ. वाव, खूप मस्त. खोल दरीत बनवलेला हा ब्रिज खरंच खूप मोठा आणि खूप छान आहे. फायनलायझिंगचं काम चालू आहे किरकोळ. पेंटिंग वगैरे असेल, फिनिशिंग असेल, क्लिनिंग असेल, हे सर्व काम आता चालू आहेत बोगद्याच्या या साईडला पण. तर आता मित्रांनो आपण उभे आहेत. जो हा मेन ब्रिज आहे, जो मिसिंग लिंकचा जो मेन ब्रिज आहे, जो व्ह्यू पॉईंट आहे, आपण तिथेच उभे आहोत त्या ब्रिजवर. बऱ्यापैकी काम चालू आहे आणि फिनिशिंगचं काम आता फायनल स्टेजला कंप्लीट होत आहे. आणि तर तुम्ही आता बघू शकता दोन्ही साईडला झाडं वगैरे लावतात, सुशोभीकरणाचं काम चालू आहे. आणि त्या बाजूला जे बोगद्याच्या वरती जाळ्या लावत आहेत, जे दरड कोसळ नाही म्हणून, हे असं काम चालू आहे. छोट्या छोट्या गोष्टीचं बारकाईने काम इथे हे लोक करत आहेत. तर 6,695 कोटीचा हा प्रकल्प अखेर पूर्ण झाला आहे. 13.3 किलोमीटरच्या या नवीन मार्गामुळे प्रवासाचे अंतर साधारण 6 किलोमीटरने कमी होणार असून तब्बल 25 ते 30 मिनिटे वेळ हा लोकांचा वाचणार आहे. आणि साधारण दिवसाला 1 करोड रुपयाचे इंधन याची बचत होणार आहे. तर हा खूप फायद्याचा रस्ता ठरणार आहे नागरिकांसाठी. आणि सुट्ट्यांमध्ये जे गावाला वगैरे जाणारे, फिरायला जाणारे जे लोक आहेत, ती त्यावेळेस खूप जास्त ट्रॅफिक जाम होत होते. नॉर्मली असेल, शनिवार असेल, शुक्रवार संध्याकाळ असेल किंवा लागून सुट्टी आले, तर त्यावेळेस खूप जास्त गर्दी लोणावळ्याच्या या आपल्या घाटामध्ये ही कायम ट्रॅफिक असायची. 1 तास तर कमीत कमी तिकडेच जायचा. 1 तास आणि हा अर्धा तास जर पकडला तुम्ही, तर 1.5 ते 2 तास आहे ना, कुठेच अंतर गेलं नाही असं समजा तुम्ही. म्हणजे तुमचा जो आता तुम्ही कधी कधी पुण्यात जायला तुम्हाला जर 3 तास लागत असेल, तर 100% तुम्ही 1 तासात, सव्वा तासात तुम्ही आता पुणे गाठणार आहात. तर मित्रांनो, आता आपण हा जो ब्रिज आहे हा वरतून कसा दिसतोय आणि किती खोल दरी आहे, तर ह्याचे आता पाहूया आपण ड्रोन शॉट.
मित्रांनो, आता आम्ही मस्त ड्रोन शूट घेऊन ब्रिजचे आता आम्ही निघालो आहे पुण्याच्या दिशेने, पूर्ण जो बोगदा आहे तो बघण्यासाठी. आता आपण जे आलो आहे तो मिसिंग लिंकचा पुण्यावरून मुंबईकडे जातानाचा जो बोगद्याचा जो एंट्री पॉईंट आहे तिथे आलो आहे आपण. इथे तुम्ही बघू शकता लेण्या कोरल्या आहेत, मध्ये गौतम बुद्ध आहेत आणि बाजूला. मित्रांनो, तर हाच तो स्पॉट आहे ज्याची तुम्ही एवढ्या दिवसापासून आणि एवढ्या महिन्यापासून वाट बघतायत. जो मिसिंग लिंकचा पॉईंट आहे पुण्यावरून येताना हा जो आता जुन्या रोडने जो रस्ता जातो आहे घाटातून, आणि हा जो आहे मिसिंग लिंकचा रोड हा सुरू होणार आहे. आणि तुम्ही बघू शकता इकडे इथून सुरुवातच 4 पदरीपासून झालेली आहे आणि खरंच खूप मोठा रस्ता आहे आणि खूप मोठा बोगदा आहे. तुम्हाला आता मी मुंबईपासून पुण्या साईडला आलो आहे. 8-9 किलोमीटरचा बोगदा आहे, साधारण 8.9 किलोमीटरचा. तर तुम्हाला आता मी जाताना पूर्ण बोगदा दाखवणार आहे. तर आता तो आपण बघूया, चला. मूर्त्या आहेत दोन्ही साईडने आणि हत्ती आहे. तर असं सगळं एंट्री बनवली आहे आणि महलासारखं किल्ल्यासारखं असं थोडं त्याला लुक दिलं आहे एंट्रीला. तर एकदम छान असं एंट्री बनवली आहे. म्हणजे आपण जे लोणावळा कारल्यामध्ये जे आहेत आणि कारल्यामध्ये लेणी आहेत कदाचित त्या पद्धतीने किंवा त्या हिशोबाने गौतम बुद्धांच्या लेणी इथे मला असं वाटतं की बनवलं आहे लेणी टाईप. पण खरंच खूप छान बनवलं आहे. तिकडची जी एंट्री आहे ती किल्ल्यासारखी बनवली आहे. जी मुंबईकडून पुण्याकडे जातानाची जी एंट्री आहे ती किल्ल्यासारखी बनवली आणि ही लेण्या बनवल्या आहेत. तर आता आपण पूर्ण थोडासा ड्रोन शूटने आपण जवळून बघूया आणि पूर्ण बोगदा आपण जो 8.9 किलोमीटरचा आहे तो आपण इथे पाहणार आहोत जाताना. तर मित्रांनो, आता आपण निघालो आहे पुण्याकडून मुंबईकडे जाण्यासाठी. तर त्याचा ही एंट्री पॉईंट आहे. खूप छान असं दगडामध्ये बनवलं आहे लेण्यास. लाईटी सुरू होत आहेत. इथे लाईटिंगचं काम चालू आहे. लाईटी पण सुरू झालं आहे. वा, एंट्रीला लाईटी सुरू झाल्या आहेत. कॅमेरे लागले असतील बोगद्यामध्ये. हा, कॅमेरे आहेत लागलेले. 99% काम झालेलं आहे. जगातला सर्वात जास्त रुंदीचा हा बोगदा 8.9 किलोमीटरचा. टोटल जो रस्ता आहे तो 13.3 किलोमीटर आहे. आणि खरंच ह्याच्यामुळे मला तर असं वाटतं की म्हणजे 25 ते 30 मिनिटाचा वेळ वाचणार आहे आणि इंधनाची बचत होणार आहे. पण मला असं वाटतं की 6 किलोमीटरपेक्षा किंवा 25 ते 30 मिनटं नाही तर जवळपास मिनिमम 1 तास तर कसाही वाचणार आहे. ह्याचं कारण असं आहे की घाटामध्ये ट्रॅफिक लागते. मोठ्या मोठ्या गाड्या असल्यामुळे घाटामध्ये गाड्या स्लो चालतात, तिथे ट्रॅफिक होतेच. आणि त्याच्यामुळे ही ट्रॅफिक पूर्ण स्किप झाली आता. आणि येण्या जाण्यासाठी पण आता जे डेलीचे पुण्याला येणारे जाणारे जे असतील त्यांच्यासाठी तर एवढं म्हणजे सोने पे सुहागा झाले असं म्हणायला लागेल. सगळ्यात जास्त बेनिफिट तर त्यांच्यासाठीच आहे. ह्या बोगद्यामध्ये इन केस काय प्रॉब्लेम झाला तर त्यासाठी एक्झिट पॉईंट भरपूर दिलेत. 200 मीटरला एक्झिट पॉईंट दिलेत.
हा बोगदा बघितला ना तर मला समृद्धीचाच बोगदा आठवतो. कसारा घाटातून जाताना नाशिकला जाणार असेल, शिर्डीला जाणार असेल, नागपूरला कुठे जाणार असेल, पहिले एवढा प्रचंड वेळ लागायचा. पण समृद्धीला आमनेपासून आपण जेव्हा जातो तर जो रिलॅक्सिंग फील होतं ना, म्हणजे प्रवास, सुखकर प्रवास जो होतो तो खरंच जाणवतो. आणि त्याचीच प्रतिकृती ही म्हणता येईल. कारण कसारा घाटातून जाताना मिनिमम 20 ते 25 मिनटं लागतात घाट चढायला. साधारण 15 किलोमीटरचा घाट असेल कसारे घाट. पण तोच त्या बोगद्यामुळे घाट आहे असं वाटतच नाही. म्हणजे घाट पूर्ण स्किप झाला आहे की आपली गाडी चढावर आहे की गाडी चढते असं जाणवत नाही. आणि सेम प्रकार जो आहे तो इथे आहे. सेम त्याची कसारे घाटातला जो बोगदा आहे त्याचीच प्रतिकृती म्हणता येईल. फक्त एवढंच आहे की हा बोगदा जरा रुंद बनवला आहे. तो 3 पदरी रस्ता आहे आणि हा 4 पदरी केला आहे. इथे आला आहे की वेलकम टू मिसिंग लिंक टनल. आता हा बोगदा जो आहे कदाचित व्हिडिओ मला आज टाकायला जमणार नाही. मी तर उद्याच अपलोड करेल यूट्यूबला. 100 मीटरच्या अंतरावर फॅन पण लावले आहेत, एक्झॉस्ट फॅन. आणि बोगद्यामध्ये पूर्ण बोगद्यात लाईट आहे. पूर्ण बोगद्यात 100ची स्पीड लिमिट आहे लाईट मोटर व्हेकलसाठी, म्हणजे कार असतील त्यांच्यासाठी. 80ची लिमिट आहे हेवी मोटर व्हेकल, जे मोठ्या गाड्या असतील, बसेस असतील, टेम्पो ट्रक असतील त्यांच्यासाठी. पण हेवी व्हेकलला तर वर्षभर एंट्री नाही आहे. आणि लेफ्टनी इकडे आता रोड क्लिनिंगचं काम चालू आहे. पाणी मारत आहेत, पूर्ण रोड धुतला जातो आहे. आणि मोठ्या गाड्यांना तर इकडे एंट्री नसणारच आहे. 1 वर्ष तरी नसणार आहेत, पुढे माहीत नाही. आणि जे ज्वलनशील पदार्थांच्या ज्या गाड्या आहेत, जसं पेट्रोलच्या वगैरे ज्या गाड्या असणार आहेत, त्यांना कायमची एंट्री नाही आहे या बोगद्यामध्ये. त्या गाड्यांना, त्यांना जुन्या रस्त्यानेच जाणे आहे. आणि एक खरंच खूप चांगली गोष्ट आहे की मिसिंग लिंक झाल्यावर खूप लोकांना एक प्रश्न होता की टोलचा दर वाढेल का, मिसिंग लिंकला जाण्यासाठी काही वेगळा दर आकारतील का. पण तसं काहीच नाही आहे. म्हणजे मिसिंग लिंकला जाण्यासाठी काही वेगळा टोल आकारण्यात येणार नाही आहे. 320 रुपये जो मुंबई ते पुण्याचा जो दर आहे टोलचा, तो तेवढाच आहे. आता आपण आलेलो आहे, हा जो मधला आपण जो शूट घेतला आधी, तर त्या पॉईंटला आपण आलो आहे, जो ब्रिज बनवला आहे. 184 मीटर उंचीचा हा बोगदा, हा ब्रिज. लेफ्टनी राईटनी काम चालू आहे.
जो मोठावाला बोगदा आहे त्याचं काम पूर्ण झालेलं आहे आणि जो हा लहानवाला बोगदा आहे जो मुंबई साईडचा जो आहे, खोपोली साईडचा जो आहे, तर त्या बोगद्यामध्ये काम चालू आहे. आता आम्ही जो पुण्या साईडचा रस्ता होता तिथून आम्ही आता मुंबई साईडच्या रस्त्याला चाललो आहे. कारण तिथलीही एंट्रीच आपल्याला शूट घ्यायचं आहे. ह्या बोगद्यात जो छोटा बोगदा आहे इथला, जो खोपोली साईडचा आहे, तिथे जरा काम बघूयात. म्हणजे लाईटीचे बोर्ड्स जे आहेत LED, त्याचं अजून काम बाकी आहे. त्याचं काम अजून चालू आहे ते लावायचं, ज्याच्यावर स्पीड लिमिट दाखवली आहे आणि काही इतर बोर्ड आहेत. तर आपण आलो आहे आता परत मुंबईच्या खोपोली साईडने जो आपण एंट्री करतो त्या पॉईंटला. इथलाही पॉईंट बघू, इथला थोडं शूट घेऊ आणि मग आपण निघूया. सनसेटही छान होत आहे. तर मित्रांनो, आता आपण पुण्या साईडने आपण पूर्ण बोगदा बघत आलो आहे आणि आपण मुंबई साईडने आलो. थोडं लिंक रोडमधून जे आपण मुंबई साईडच्या रोडला आलो, हे तुम्हाला दाखवण्यासाठी की हा आहे खोपोलीकडून जे आपण एंट्री करतो पुण्याकडे जायला, त्याची एंट्रीचा बोगदा आहे. आपण त्या साईडचा बोगदा जो बघितला, त्या बोगद्याला लेणी बनवल्या होत्या, कारण तो लोणावळा साईडला, कार्ला साईडला असल्यामुळे. आणि या बोगद्याला ह्याची कमान बनवली आहे, किल्ल्यासारखी किल्ल्याची डिझाईन बनवली आहे. तुम्ही बघू शकता त्या साईडचा जो बोगदा एक्झिट, तिथेही सेम केला आहे आणि इथेही सेम केला आहे. तर इकडे पण ट्रस लावत आहेत ओपनिंगसाठी, काही काम असेल. ओपनिंगची जी साईड आहे ती पुण्याकडून जी येणारी आहे त्या साईडलाच ओपनिंग होणार आहे. तिथेच सर्व कॅनोपी ठेवली होती आणि बऱ्याच सुशोभीकरणाचे वस्तू आणल्या होत्या आणि डेकोरेटर वगैरे आले होते. ह्याचा अर्थ म्हणजे ओपनिंग तिथूनच होणार आहे. आणि ही एक्झिटची साईड. आणि आता आपण बघतो की इकडे पण ट्रस लावतात की छोटं मोठं ओपनिंग आहे, तर इथे पण थोडंफार काहीतरी बनवतील जाण्यासाठी. आणि इकडे LED बोर्ड लागला आहे आणि एवढी एक स्टार्टिंगला जे 80 आणि 100चे स्पीडचं जे बोर्ड आहे ते या बोगद्यामध्ये एवढं लागलेलं आहे. बाकी अजून काम चालू आहे. तर अशा पद्धतीने आता आम्ही इथला थोडा ड्रोन शूट घेतो आणि आजूबाजूचा निसर्ग बघूया. तसंच आपण आता इकडे बघू शकता की छान सनसेट झाला आहे. 6:40 झाले आहेत आणि सनसेट झाला आहे, त्यामुळे चांगला सनसेटचाही व्ह्यू घेऊ आणि मग इथून आपण निघूया. तर मित्रांनो, या नवीन मिसिंग लिंकने तुम्ही आता कधी प्रवास करणार आहात हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि पेजला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.